हे बघ संगीता वानखेडे, तू मला त्या लाईव्ह मध्ये चांगलं बोललीस, काहीच हरकत नाही. आणि तू हेही विचारलं की का तिरस्कार आहे तुमचा. मला तिरस्कार नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट, तू मला सल्ला दिलास तर काही सल्ले मला आवडले, मी त्याचं पालन करण, अवश्य करण. पण त्या सल्लेमध्ये तू एक मला सल्ला दिलेला आहेस की बाबा मी माणसं ओळखायला चुकते किंवा सत्तेची साथ दे. मी कधीच चुकीच्या मार्गाने जात नाही. पण आज मी संजीवनी राणीची बाजू घेऊन बोलले की तू मला सल्ला देतीस. मग असं काय घडलं होतं ग की तू ज्या वेळेला छगन भुजबळ साहेबांच्या विरोधात घाण शब्दात बोलले, नंतर त्यावेळेला तू जरांगे पाटलांचा सपोर्ट करत होती, पण अचानक तू जरांगे पाटलांना घाण शब्दात, बरं असू दे ती विषय थोडा बाजूला ठेव. पण आज मी तुला विचारते की ज्या वेळेला मी जरांगे पाटलांच्या बाजूने बोलले त्यावेळेला मी काहीच तुला वाईट बोलले नव्हते ना. मग मी काही वाईट नाही बोलताना तू माझी आजा, पणजी, आई, बाप, नको त्या माझ्या आईला नवरे करून द्यायला, अमकं टमकं घाण शब्दात बोलायला, त्यावेळेला का तू विचार नाही केला ग की आपण ह्या महिलेचं काहीच माहित नाही, आपल्याला काहीच ओळखत नाही, तर विनाकारण ह्या महिलेवर का आरोप करावे. तू एक महिला आहेस ना, म्हणजे तुझे विचार कुणाला नाही पटले म्हणून तुझ्या विरोधात कोण काय बोललं तर तू महिलेच्या चारित्र्यावर डाग उडवणार. आणि तू स्वतः सांगते की मी महिलांचा संसार बसवते. तू माझा संसाराचा विचार केला नाहीस का ग त्यावेळेला. बरं ते जाऊ दे, तिथपर्यंत पण ठीक होतं. पण नंतर तर तू माझ्यावर चोरीचे आरोप घातलेस, मी बायकांच्या घरी जाऊन भांडणं लावते ही आरोप घातलेस, मी घरातच कोट घालून बसते ही आरोप घातलेस, परत मी लॉजलाय ही बोलली. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण मी पहिलंच काय म्हणलं, चोरी आणि शिंदळकी सोडून मला कुठलंच काम करायची लाज नाही, कुठलंच काम कमी नसतं, माझ्या आईनं शिकवलेलं आहे. आणि तेवढंच नाही, एवढं करून तू म्हणजे, आणि मी इथं मॅडम म्हणायचा बळच आव्हान, ते जाऊ द्या ओ, सिंगल मदर आहे. तू सगळे माझी माहिती नाही घेता आणि हे सगळ्या पब्लिकला माहीत झालेलं आहे. आणि ते माझं जावं काम केलं बरं का माझ्या जावेनं. धन्यवाद आमच्या ताईली. आणि बरं ते असू देत, मी काय म्हणते, तू कुठलीही माहिती नाही घेता माझा तिरस्कार करून विनाकारण एवढं बोलली ना. तू विचार केला का एकदा तरी की आपण ज्या व्यक्तीविषयी बोलतोय ती व्यक्ती खरंच तशी आहे का, किंवा ती व्यक्ती खरंच सिंगल मदर आहे का, किंवा तू किती घाण कुठले हाले आणले, रेडे आणले, कशासाठी ग. मी तर तुला अपशब्दात एकही बोलले नव्हते. आणि तू सांगते की सोशल मीडियावर कसं वागायचं आणि कसं बोलायचं. शोभत नाही तुला भाषा. बरं असू देत, एवढं तर सोड. सगळ्यात मोठा आरोप म्हणजे तू ही केला ग की तुला त्या व्यक्तीनं कुणी कॉल केलता ना त्या व्यक्तीचं नाव माहित नाही, तो रॉंग नंबर होता, त्या व्यक्तीला ओळखलं नव्हतं, बघितलं नव्हतं, आणि तू म्हणती तुला कॉल आलता. पण मला वाटत नाही, पण कदाचित ठीक आहे, कारण तू नंबर वगैरे काही पुरावे नाही दिले, त्यामुळे मी नाही विश्वास ठेवत. तरी पण असोत, ठीक आहे, तू एक स्वतःला समाजसेविका म्हणती, मोठ्यापणा सांगते मी कितीतरी संसार बसवले. तो असे संसार बसवती की एखाद्याच्या बायकोवर खोटे चारित्र्यावर आरोप केलेस, तो नवरा कसा सांभाळल ग तिला. आणि तू हे असे संसार बसवणार. वानखेडे बाई, काय हो, शोभतं का तुम्हाला हे बोलणं. मी आज बोलायले, तू जेव्हा मला ताई साहेब असं करा तसं करा म्हणली ना, त्यामुळं. आणि राहिला प्रश्न, मला सांग, तू स्वतः समाजसेविक आहे, कितीतरी तू केसेस मिटवतीस, मग ज्या वेळेला माझ्या चारित्र्यावर कुणीतरी आरोप केले त्यावेळेला तो नंबर कुणाचा आहे, तो व्यक्ती कोण आहे, किंवा त्या व्यक्तीला मी कुठं कामाला होते त्या ठिकाणाचं नाव विचारलंस तू नाही. एक क्षणाचा विलंब नाही केला तू. समजा त्या व्यक्तीनं तुला केला असेल कॉल, एक क्षणाचा विलंब नाही केला, लगेच तू सोशल मीडिया ही पूर्ण जगभरात चालते अशा ठिकाणी तू बोललीस. म्हणजे कुटुंबातले तर लोक बुडावर लात मारून बाहेर काढतीलच अशा महिलेला की बाबा ह्या महिलेची इथं लपडे होते म्हणलेस. पण त्या महिलेला जेवढीने तुझे व्हिडिओ बघितलेत ती लोक ह्याला त्याला सांगून समाजात इज्जत राहील का ग. तू म्हणती ना मी संसार बसवते, हे संसार बसवती का तू. मला शिकवू नको बरं का, ज्ञान मला शिकवू नको. मी बोलताना शब्द ना शब्द विचार करून बोलते, मला उगाच कुणावर तरी काही भुंकायची सवय नाही. सांग ना तूच, हा माझा संसार. तू नंतर 100 वेळा माफी मागशील, पायावर लोळून माफी मागशील. तू मला कितीही म्हणली तरी तुझ्या तोंडातून गेलेले एवढे जे सोशल मीडियावरचे लोक आहेत त्यांच्या कानावर माझ्या बाबतीत चुकीचं गेलेलं ते तू वापस आणून देणार आहेस का.
आहेस का? तुला एक उदाहरण सांगते. हे बघ, एक गोष्ट तुझ्यासाठी. एकदा दोघं शेजारीचे भांडणं होते. शेजारीचे भांडणं असताना एका शेजाऱ्याला खूप राग आला. एक म्हातारा व्यक्ती होता आणि त्या शेजारी, ती म्हाताऱ्या व्यक्तीला सवय असती कुरकुर कुरकुर करायची, तो त्या शेजाऱ्याला कुरकुर. मग ह्या शेजाऱ्याच्या डोक्यात खूप राग बसला आणि ह्या शेजाऱ्यानं पोलीस केस केली की त्या म्हाताऱ्यानं माझ्या घरात चोरी केली. पोलिसांनी त्या म्हाताऱ्याला पकडलं, नेलं. बघणारे 4 माणसाला माहीत झाले की बाबा तो म्हातारा चोर आहे. बघणारे सगळे त्याच्याकडं त्याच नजरेनं बघायला लागले. मग पोलिसांनी नेल्यानंतर पोलिसाला कुठंही पुरावे सापडले नाहीत की त्या म्हाताऱ्यानं चोरी केली. कुठंही सापडले नाहीत. मग पुरावे सापडलेले नसताना त्या शेजाऱ्याला पोलिसांनी बोलवून घेतलं. म्हणले सगळे पुरावे तर म्हाताऱ्याच्या साईडकडून आहेत, म्हाताऱ्यानं चोरी नाही केलेली, तुम्ही म्हाताऱ्यावर का खोटे आरोप केले? त्यावेळेला तो कबूल झाला. म्हणला हो साहेब, मी त्यांच्यावर खोटे आरोप केलेत म्हणला. का केले? तर हा म्हातारा आम्हाला खूप त्रास देत होता म्हणला, म्हणून आम्हाला हा म्हातारा तिथं नकोच होता, म्हणून मी खोटे आरोप केले सांगितलं. मग असं कळल्यानंतर जज म्हणले की ह्याचा निकाल आता उद्या देऊ म्हणले, आपण उद्या सांगू म्हणले. आणि तो जो होता दुसरा शेजारी तो म्हणला मला ह्या गोष्टीसाठी माफ करा म्हणला, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली, मी ह्याच्यावर चोरीचे आरोप केले, माफ करा. तर जज म्हणला ही गोष्टीचं निकाल उद्या देतो म्हणला. मग दुसरे दिवशी जज आले. पण त्याच्या जायच्या आधी त्या जजने काय केलं, एक कागद घेतला, तो कागद फाडला आणि ज्यानं आरोप केलते ना त्या म्हातारीवर त्या शेजारीच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं जजनं की एक काम कर म्हणला. जेव्हा म्हणजे त्यानं माफी मागितली होती ना जजला की चुकलं माझं म्हणून, तेव्हा मग त्यानं ते केलं. एक काम कर म्हणलं, जो तुझ्या हातात कागद दिलेला आहे ना तो कागद प्रत्येक सिग्नल म्हणजे प्रत्येक चौकात जा आणि ह्याचे काही तुकडे आहेत तर सगळ्या चौकात थोडे थोडे फेक. मग त्या माणसानं अगदी त्याचप्रमाणे काम केलं. मग दुसऱ्या दिवशी कोर्टात सगळे आता मग हे हजर झाले. मग जजनं निकाल द्यायला सुरुवात केली. मग निकाल द्यायला सुरुवात केलेली असताना परत जजनं त्या विषयावर बोलले की बाबा तू असा करायला नाही पाहिजे होतंस म्हणले, कारण आत्ता ज्या ठिकाणी ही तर तू चुकीचं केलंस म्हणले, असं चोरीचा आरोप करून तुझी जी काय होतं तुम्हाला त्रास देत होतं तर तुम्ही तर मग तो व्यक्ती म्हणला ठीक आहे साहेब, आता मला माझी चुकी कळली म्हणला, मला माफ करा. त्यावेळेला जजनं एक सांगितलं, हा ठीक आहे म्हणला, मी तुला माफ करतो, काही हरकत नाही, पण मी जी काल तुला कागदाचे तुकडे दिलते म्हणला प्रत्येक चौकात सिग्नलला टाकायला सांगितलेले, तर आज एक काम कर म्हणला, ती सगळे तुकडे आहेत ना तर ते जरा जमा करून आण म्हणला. त्यावेळेला तो माणूस आश्चर्यचकित झाला म्हणून. आणि त्या माणसानं सांगितलं की जे साहेब तुम्ही काही वेडे आहेत का म्हणला, डायरेक्ट तो माणूस. कारण जे काल मी तुकडे टाकले तिथं वारं ऊन म्हणजे तिथून एवढी रहदारी होती म्हणला चौकात, ते तुकडे सापडणारच नाही, 4 चौकट गेले, सगळीकडे पसरले असतील. तेव्हा जजनं सांगितलं मला तुला हीच समजवायचंय म्हणला, ज्या वेळेला तू ह्यांच्यावर चोरीचे आरोप केलेस तुझ्या घरच्या ह्याच्यावरून आणि ती आरोप हे अगदी सगळीकडे पसरले गेले की ह्या व्यक्तीनं चोरी केली. बघणारा प्रत्येक जण ह्याच्याकडे चोर ह्या नजरेनं बघायला लागलाय. आता तू माफी मागितली ना त्याच्यावर जे 4 समाजात पसरले गेलं ना लोकांच्या डोक्यामध्ये की हा चोर आहे, ते तू पुसून टाकू शकणार आहेस का? अगदी ह्या तुकड्यासारखं ते सगळे ज्या कागदाचे तुकडे जजनं दिलते ना त्या तुकड्यासारखं एका ठिकाणी जरी तुकडे टाकले कागदाचे तरी ती उडून इकडून किती पसरले गेले. तसंच असतं, एखाद्यावर आपण खोटे आरोप केले ना तर ती खोटे आरोप आपण नंतर किती जरी माफी मागितली तरी ह्याच्या तोंडून त्याला त्याच्या तोंडून त्याला त्याच्या तोंडून त्याला इतके पसरले जातात ना ते पुन्हा सावरता येत नाहीत. आणि अगदी तू हेच माझ्या बाबतीत केलेलं आहेस. तू सोशल मीडियावर सांगितलंस, तुझा व्हिडिओ गेल्यानंतर त्यानं, कारण प्रत्येकाचा अकाउंट सोशल मीडियाला नाही, ऐकणाऱ्यानं तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्यानं चौथ्याला, किती पसरवलं असशील ग तू. आणि तू बायकाच्या इज्जतीचं तू बोलतीस, शोभतं तुझ्या तोंडात हे शब्द. आणि तुला दुसरी गोष्ट एक महत्वाची सांगते, संजीवनी राणेनं आत्तापर्यंत पर्सनली तुझे व्हिडिओ ती टाकते बरं का, टाकते, पण तू मग मी तर किती कालवा करायला पाहिजे ह्या गोष्टीचं तूच सांग ना, तुला किती घाण भाषेत बोलायला पाहिजे.
तुला एखाद्यानं फोन केला म्हणती आणि तू मला त्या वेळेला किती घाण भाषेत सांगितलं की बाबा 2 ठिकाणाहून काढलंय, तिथे हे असं करत होती, तसं किती घाण भाषेत बोलली. आता संजीवनी राणे ही डुप्लिकेट नाही किंवा चुकीचा रॉंग नंबरवरून बोलत नाही, तर स्वतः संजीवनी राणे ही कोण आहे सगळ्या पब्लिकला माहिती आहे. आणि तिनं तिचा चेहरा दाखवून सोशल मीडियावर स्वतः रात्री तर तिने हेही सांगितलं की एका महाराजाबरोबर तुझं लफडं आहे. रात्री 12 वाजता एका महाराजासोबत तू बेडवर झोपलेली होती. इथपर्यंत संजीवनी राणेनं सांगितलं. पण मी तो विषय वाढवत नाही. का तर तुझ्यासारखं मला करता येत नाही. तुला रॉंग नंबरवरून आलेलं सुद्धा तू घाण भाषेत मला बोलली. पण मी हे करत नाही, खरंच करत नाही. कारण ते मी सगळ्या व्हिडिओच्या आधी एकदा संजीवनी राणेच्या तोंडून ऐकतीला आणि माझा व्हिडिओ पण आहे, हे सांगितलं बाबा तुमचे पर्सनल भांडणं इथं नका मांडू, खरंच नका मांडू. पण मला काही वेळा एक राग येतो, मला बोललेलं सोड, पण तू स्वतः एवढी चुकीची आहेस, तू स्वतः एवढी बरबटलेली असताना तू जरांगे पाटलांविषयी तू असं बोलती, त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांना एवढ्याचा मोबाईल, त्यांना तेवढेच, तुला काय कमी आहे ग? जरांगे पाटलांचं नाव घेली तसं तू बी खूप मोठी झालेली आहे ना. बरं असो, दुसरी गोष्ट, तेवढं जरी सांगितलं ना तरी तू स्वतः समाजसेवक होती पण तू चौकशी नाही करता भुंकली ना, तर तसं मला येत नाही. आणि तुझी म्हणती ना संजीवनी राणेला मी सपोर्ट करते, तर त्याच्यासाठी एक तुला महत्वाचं सांगायचं आहे, त्या बिचारीचं कौतुक करण्यासारखी आहे. का तर जेव्हा तुझं तिचं वाकडं आलं, संजीवनी राणेचं तुझं वाकडं आलं, जेव्हा मी संजीवनी राणेच्या साईडकडून व्हिडिओ बनवला, बोलला, तर एखादीनं म्हणली असती की ताई साहेब तुम्ही त्या संगीविषयी व्हिडिओ बनवा, बोला, जसं की तू करत होती, जसं की तू तिला लिंक पाठवत होती आणि सांगत होती की पांढऱ्या कोटवाली बाई माझ्यावर बोलायली असं तसं. अगदी नाही बरं का. ती बिचारी मला कधीही तुझ्यावर बोला किंवा काहीही तिनं सांगितलेलं नाही. तो पर्सनली मेसेजमध्ये मला तिनं कुठलाही विषय तुझ्याविषयी काढलेला नाही. तिनं जेवढे व्हिडिओ बनवती टाकती आणि त्या व्हिडिओतले तिचे फक्त शब्द घेऊन मी बोलते बरं का.